ढोबळी मिरची म्हटलं की ती पीठ पेरून केली जाते किंवा मग भरून केली जाते. त्या व्यतिरिक्त वेगळं काही करायचं असेल ना, तर ही सिमला मिरचीची सुक्की भाजी करून बघा. काय मस्त दिसते ना. अहो, करायला सोपीच आहे आणि मुख्य म्हणजे सकाळच्या घाईमध्ये पटकन तयार होते. त्यामुळे डब्याला द्यायची असेल तर तुम्हाला पटकन करून ऑफिसला पळायचं असेल तर एकदम योग्य रेसिपी आहे. पाहुणे आल्यावर जर का स्पेशल काही करायचं असेल ना, तरी देखील करू शकता. रेसिपी सोपीच आहे. चला तर पटकन सुरुवात करूया. नमस्कार यूट्यूबकर. छायाच कुक टाईमच्या किचनमध्ये आज आपण करणार आहोत पनीर सिमला मिरची भाजी. ही चटपटीत भाजी बनवायला इथे मी 3 ग्रीन कॅप्सिकम घेतले आहेत, 1 कच्चा बटाटा आणि येलो कॅप्सिकम. सिमला मिरचीचे मोठे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत. बटाट्याचे सुद्धा असे चौकोनी तुकडे करून घेतले. भाजीसाठी कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल. आता तेल तापलं आहे. तेलामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं. जिरं फुलून आलं की अर्धा चमचा बारीक मोहरी घालूया. पाव चमचा हिंग, 8-10 कढीपत्त्याची पानं, 1 मोठा कांदा बारीक चिरून घाला. कांदा खूप लाल करायचा नाही. मऊ झाला की त्यात टाकूया 2 चमचे चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला टाकून मिक्स करूया. नेक्स्ट घालूया तुकडे करून ठेवलेला बटाटा. 1 छोटा चमचा मीठ घाला. आता मिश्रणामध्ये बटाटा छान मिक्स करून घ्या. 5 मिनटं झाकण ठेवून झाकणावर 1 वाटीभर पाणी ठेवून वाफेवर शिजवून घेऊया. इथे आपण आधी बटाटा शिजवून घेणार आहोत, कारण बटाटा शिजायला वेळ लागतो आणि शिमला मिरची शिजायला वेळ लागत नाही. लक्षात असू द्या, इथे भाजीमध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही. ताटावर जे पाणी ठेवलं आहे त्या पाण्याच्या वाफेवर आपण बटाटा शिजवून घेणार आहोत. हे पाहू शकता, वाफेचं छान पाणी सुटलेलं आहे. नेक्स्ट कॅप्सिकम घालूया. इथे मी 100 ग्रॅम पनीरचे तुकडे करून घेतले, ते घालूया. पनीर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी फक्त कॅप्सिकम बटाटा भाजीसुद्धा मस्तच लागते. मिक्स करूया आणि पुन्हा 2 मिनटासाठी झाकण ठेवून वाफ येऊ द्या. 2 मिनटानंतर हे पाहू शकता, मस्त अशी चमचमीत आपली भाजी तयार आहे. वरून थोडी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घाला. तयार आहे आपली कॅप्सिकम भाजी. नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.